नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी थोडंसं गॅप अप ओपनिंग झालं. आत्तापर्यंत काय होत होतं, एक तर थोडंसं गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होऊन मार्केटमध्ये सकाळच्या सत्रात तेजी येत होती आणि नंतर आपल्याला सेलिंग किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलेलं बघायला मिळत होतं. ह्या वेळेला आपल्याला थोडंसं उलटं चित्र बघायला मिळालं. गॅपअप जरी ओपनिंग झालं असलं तरी आपण वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती 50,025, तर त्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन आपल्याला पहिल्या 15 मिनिटातच सेलिंग झालं आणि आपल्याला इथे लक्षात येईल की बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न सुद्धा तयार झाला होता 15 मिनिटाला. मात्र त्याचा ब्रेकआउट देखील आला. मात्र हे जे आपण इथे बघू शकतो की खालच्या बाजूची जी पहिली इम्पॉर्टंट किंवा खालच्या बाजूची जे पहिलं टार्गेट होतं, तर त्या टार्गेटचा सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल, मी थोडंसं व्यवस्थित दिसेल यासाठी झूम लेवल वाढवतोय. इथे जर ही तुम्ही 3 कॅन्डल्स बघितल्यात तर इथे तुम्हाला लक्षात येईल की हा मॉर्निंग स्टार पॅटर्न आहे का इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे ते तुम्ही मला सांगा, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीनं मूवमेंट बघायला मिळते. तर त्यानंतर आपल्याला तेजी झाली. पुन्हा आपण ही 50,025 या लेवलच्या आसपास बराच काळ स्ट्रगल केलं आणि शेवटी तुमच्या लक्षात येईल की त्या लेवलचा रेजिस्टन्स घेतच आणि अगदी साधारणपणे आपण साधारण एक 100 पॉईंटच्या आसपास रेंजमध्ये साईडवेज आपल्याला मूवमेंट त्यानंतर बघायला मिळाली. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे शुक्रवारी मूवमेंट झाली. आता आपल्याला बघायचं आहे की येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते. तर त्याच्या आधी मी थोडंसं तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. आपण काय करूया, ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला साधारणपणे इथे जर बारकाईनं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू आपल्याला इथे व्हॉलॅटिलिटी कमी होताना बघायला मिळते. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे एक ट्रायंगल पॅटर्न बनताना दिसतोय. म्हणजे हळूहळू जे हाय आहेत ते आपल्याला इथे लोअर हाय बनताना दिसत आहेत आणि जे लो आहेत ते हायर बनताना दिसत आहेत. अशा वेळेला आपल्याला एक सिमेट्रिकल ट्रायंगल सारखं पॅटर्न तयार होतं, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात खूप मोठी व्हॉलॅटिलिटी असते, मग हळूहळू ती व्हॉलॅटिलिटी कमी कमी होत जाते. तर ह्याला कॉम्प्रेशन फेज असं म्हटलं जातं. जनरली ज्या वेळेला कॉम्प्रेशन फेज होते त्यानंतर एक्सपान्शन फेज पण होऊ शकते, म्हणजे होतेच. तर आता वरच्या दिशेनं तरी किंवा खालच्या दिशेनं तरी आपल्याला एक मोठी मूवमेंट होणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळेच आपण काय केलं होतं, शुक्रवारी प्रीमियम ग्रुपवर एक स्ट्रॅटजी दिलेली होती बँक निफ्टीची की ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळात पुढच्या आठवड्यात जर आपल्याला एक्सपान्शन फेज येणार असेल तर त्या स्ट्रॅटजीमधनं आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत ते ती स्ट्रॅटजी प्रीमियम ग्रुपच्या चॅनलवर बघू शकतात. तर तिथे त्यांना ती माहिती दिलेली आहे की हे जे कॉम्प्रेशन होत आहे याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी कमी कमी होत जाते आणि एक फेज असा येतो की खूप कमी होते आणि मग एका लेवलला ब्रेकआउट येतं. हे का होतं
याच्या मागची जर तांत्रिक कारणं तुम्हाला समजून घ्यायची असतील तर मी तुम्हाला ते पण सांगतो की आत्ताच आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये एक मोठा इव्हेंट होऊन गेलाय, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि आता त्यामुळे काय झालंय, व्हॉलॅटिलिटी नॅचरलीच कमी झालेली आहे. आणि त्याबरोबर काय होतं की जेव्हा अशी एखादा मोठा इव्हेंट असतो त्यावेळेला अनेकांनी ऑप्शन बाय केलेले असतात आणि ऑप्शन बाय करणाऱ्यांना त्यावेळेला फायदा होतो. जसं जसं इव्हेंट संपतो व्हॉलॅटिलिटी कमी व्हायला लागते, ऑप्शन सेलरला फायदा व्हायला लागतो आणि मग ऑप्शन सेलर काय करतात, जनरली दोन्ही बाजूनं मुवमेंट होऊ शकते म्हणून वरच्या बाजूला समजा आपण असं धरलं की 50,500 किंवा 51,000 असे कॉल सेल करून ठेवतात. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 49,000 किंवा 48,500 असे पुट सेल करून ठेवतात आणि इव्हेंट झाल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बाजूनं पोझिशन बनवून ठेवतात. आता ह्याला स्ट्रँगल म्हटलं जातं, शॉर्ट स्ट्रँगल केले जातात, हे शॉर्ट स्ट्रँगल असतात. जसं जसं मार्केट आपल्याला त्या रेंजमध्ये राहतं तसं तसं त्यांना प्रॉफिट व्हायला लागतं आणि त्यांना जसं जसं लक्षात यायला लागतं की ही रेंज जी आहे ती हळूहळू कमी होती आहे. तसं आता समजा इथे मी वर 50,500 किंवा 51,000ला कॉल सेल केला असेल तर त्याची व्हॅल्यू खूप कमी झालेली असते, म्हणजे इथे खूप फायदा होतो. तसंच खालच्या बाजूला सुद्धा बराच काळ आपण तिकडे किंमत गेलेली नसते, म्हणजे 49,000 असेल, 48,500 असेल तर तिकडे सुद्धा खूप फायदा, म्हणजे दोन्ही बाजूनं फायदा व्हायला लागतो. मग हळूहळू जशी रेंज कमी व्हायला लागते तसं ते काय करायला लागतात, 51,000 वरनं समजा इथे खाली आले 50,500, मग 50,400, 50,300, तसंच खालनं सुद्धा वर यायला लागतात आणि जसं जसं इकडनं यायला लागतं खालच्या बाजूचा सपोर्ट वाढायला लागतो, वरच्या बाजूचा रेझिस्टन्स वाढायला लागतो आणि आपल्याला मार्केट जे आहे किंवा हा जो इंडेक्स आहे हा कॉम्प्रेशन फेजमध्ये जाताना दिसतो. कारण वरनं खूप आपल्याला रेझिस्टन्स म्हणजे कॉल रायटिंग झालेलं असतं, कॉल सेल केलेले असतात, खालच्या बाजूनं खूप पुट सेल केलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याचं प्रेशर येऊन आपल्याला इथे असा कॉम्प्रेशन फेज आलेला दिसतो. ज्या वेळेला एक वेळ अशी येते की मग आपल्याला त्यातनं ब्रेकआउट यायला लागतो. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, समजा वरच्या दिशेनं आला तर ज्यांनी कॉल राईट करत करत खालच्या बाजूला आणलेले असतात त्यांना मग काय होतं, त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागतं, त्यांना लॉसेस व्हायला लागतात आणि मग ते काय करतात, शॉर्ट कव्हर करतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला त्यातनं ब्रेकआउट यायला लागतो आणि तो वर टिकायला लागतो, ज्यांनी इथे कॉल रायटिंग करून ठेवलंय, किमती ह्या दिशेनं जायला लागल्या की त्यांची प्रॉफिट कमी व्हायला लागतात, काही जणांना लॉस व्हायला लागतो. मग ते आपल्या ह्या ज्या शॉर्टच्या पोझिशन, कारण कॉल सेल करणं म्हणजे शॉर्ट करणं, मंदी करणं, पुट सेल करणं म्हणजे तेजी करणं. तर ज्यांनी इथे शॉर्टच्या पोझिशन बनवलेल्या असतात त्यांना शॉर्ट कव्हर करावे लागतात आणि त्यामुळे आपल्याला शॉर्ट कव्हरिंगमुळे किंमत वर जाताना दिसते. जर समजा खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येणार असेल तर काय होतं, ब्रेकआउट येऊन टिकायला लागलं की ज्यांनी पुट विकलेले आहेत म्हणजे ज्यांनी तेजी केलेली आहे तर त्यांना काय होतं, त्यांना खाली यायला लागल्यामुळे त्याच्यात लॉस व्हायला लागतो किंवा प्रॉफिट कमी व्हायला लागतं. मग ते काय करतात, लॉंग अनवाइंड करतात, म्हणजे त्यांनी जी तेजीची पोझिशन घेतलेली आहे ते सोडून देतात. मग अशा वेळेला काय होतं, लॉंग अनवाइंडिंगमुळे आणखीन मंदी आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं हा सेटअप इथे तयार होतोय आणि पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याला ह्याच्यामध्ये एक वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं, सध्याचं चित्र बघता अनेक जण म्हणतायत की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. तर आपल्याला जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा येईल, आपण दोन्ही बाजूनं जरी ब्रेकआउट आला तर त्याच्यासाठी तयारी केलेला एक मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ प्रीमियम ग्रुपवर शेअर केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ती गोष्ट लक्षात घेऊ शकता. किंवा ब्रेकआउट आता तुम्हाला समजा तसं करायचं नसेल तर ब्रेकआउटची वाट बघायची, वरच्या दिशेनं आला तर तेजी करणारं कॉल बाय करू शकता, खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर मंदी करणारे किंवा पुट बाय करू शकतो आपण. तर ह्या पद्धतीनं वाट बघून सुद्धा निर्णय घेता येऊ शकतो. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आता सध्या चित्र काय दिसतंय आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकतं. आता आपण काय करूया, थोडंसं लेवलचा विचार करूया. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो. इथे आपण विकली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. आपल्याला इथे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, आपण बराच काळ ते बघतोय. पहिली म्हणजे ही लेवल आहे, दुसरी म्हणजे ही लेवल आहे आणि तिसरी म्हणजे ही लेवल आहे, बरोबर. तर आता ह्या ज्या लेवल आहेत ह्या लेवल कशा तयार झाल्या तर तुम्ही बघू शकता, इथे वर आलं सेलिंग झालं, इथे आलं सेलिंग झालं, त्यानंतर इथे आलं सेलिंग झालं, त्यानंतर इथे गेलं सेलिंग झालं. तर ज्यामुळे ज्या ज्या लेवलला हाय बनवून सेलिंग झाले तर त्या लेवल आपण इथे काढलेल्या आहेत, तुम्हाला इथे लक्षात येऊ शकतील. तर ह्या लेवलचं काय महत्त्व आहे, तर आता ह्या लेवल ज्या आहेत किमतीच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं,
सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल काढत असताना आपल्याला ह्या ज्या लेवल मिळाल्यात, मी ह्या अगदी ड्रॉ करून काढल्यात, तुम्ही परफेक्ट लाईन घेऊन सुद्धा काढू शकता. आता किंमत इथे आहे म्हणजे काय लक्षात येईल, ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार. किंमत जिथे असते त्याच्या खालच्या लेवल सपोर्ट म्हणून काम करतात. किमतीच्या वरच्या लेवल, आता इथे ही वरची लेवल आहे, ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला वाट बघायची आहे की 50,000 ही लेवल ब्रेक झालेली आहे आणि त्याच्यावर क्लोजिंग पण आलेलं आहे. आणि हे हायेस्ट आपल्याला जर बघितलं 50,000च्या वर विकली टाइम फ्रेम मध्ये आता पहिल्यांदाच क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे हे चांगलं आहे. जर समजा हा हाय ह्या आठवड्यातला ब्रेक झाला पुढच्या आठवड्यात, तर आपल्याला वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. कारण मागच्या आठवड्यात खूप व्हॉलॅटिलिटी झालेली होती, त्याच्यामुळे खूप मोठी आपल्याला कॅन्डल बनलेली दिसते बघा. म्हणजे मागच्या आठवड्यातली कॅन्डलचा हाय हा होता साधारण 51,000च्या आसपास आणि लो होता साधारण इथे 46,000च्या आसपास. तर एवढी मोठी कॅन्डल बनलेली होती आणि आता अगदी छोटी कॅन्डल बनली आहे जी अपेक्षित होती इनसाइड. पण ह्याच्यामुळे आपल्याला फायदा असा झाला की वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर आपल्याला हा जो लो आहे या आठवड्यातला त्याच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस ठेवता येईल. ओके, म्हणजे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल, मी थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे जे सदस्य मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सुद्धा व्यवस्थित दिसू शकेल. आता समजा इथे आपल्याला हा हाय आहे, ओके, साधारण 50,250च्या आसपासचा हाय आहे आणि 49,500च्या आसपासचा लो आहे. समजा इथून वर ब्रेकआउट आलं तर आपल्याला काय होईल, विकली टाइम फ्रेम मध्ये आपण 49,500च्या थोडंसं खाली इथे काय करू शकतो, स्टॉप लॉस लावू शकतो आणि तेजी करू शकतो. पुढच्या आठवड्यात खरोखरच तेजी झाली असा हे बनला तर आपण काय करू, त्याच्या पुढच्या आठवड्यात जाण्यासाठी मग हा लो बनला इथे स्टॉप लॉस शिफ्ट करू. तेजी बनत गेली की आपण स्टॉप लॉस हळूहळू पुढच्या आठवड्याच्या लोच्या खाली ठेवू आणि टार्गेट आपल्यासाठी काय असणार, साधारण 51,000च्या आसपास. 51,000 पेक्षा थोडंसं जास्त आहे तर 51,000च्या आसपास आपलं टार्गेट असणार. अशा पद्धतीनं आपण तेजी करू शकतो. मात्र जर मंदी होणार असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा जर लो ब्रेक झाला बरोबर, तर आपल्याला काय होणार, आपल्याला इथे स्टॉप लॉस ठेवायला लागेल आणि मंदी करायला लागेल. समजा इथे एक लो बनला म्हणजे हा लो बनलाय, पुढच्या आठवड्यात अशा पद्धतीनं आपल्याला इथे एक कॅन्डल तयार झाली आणि हा हाय बनला, तर आता काय होईल, हा जो इथला हाय होता पुढच्या आठवड्यात खाली आला म्हणजे खालच्या बाजूने जाणार असेल तर स्टॉप लॉस आपण आणखीन पुढे सरकवणार. असं करत करत आपण खाली जाणार. तर ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, वीकली टाइम फ्रेमचं विश्लेषण करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असतील तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, मागच्या आठवड्यात एवढी मोठी मुवमेंट झाली असल्यामुळे त्याच आपण कॅन्डलला काय करू शकतो, त्या एका कॅन्डल पुरतच आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. तुम्हाला लक्षात येईल 50% लेवल कुठे आहे, जर खाली येणार असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 50% लेवल ही आहे. ही कोणती लेवल आहे, 48,600 ची लेवल आहे. 61.8% कोणती आहे, तर ही लेवल आहे. ही कोणती लेवल आहे, तर 49,200 ची आहे. म्हणजे जर खाली येणार असेल तर सगळ्यात पहिलं टार्गेट आपल्याला मिळेल ते म्हणजे 49,200. त्याच्याही खाली येणार असेल तर आपल्याला त्याच्या पुढचं टार्गेट मिळेल ते म्हणजे 48,600. तर विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला खाली येणार असेल, मंदी होणार असेल तर ही दोन टार्गेट दिसत आहेत. आता इथे जर समजा ही जर लेवल बघितली 78.6% ची तर 50,050च्या आसपास ती लेवल आहे. त्याचं ब्रेकआउट येऊन जर वर टिकत असेल तर मग काय होईल, डायरेक्ट 51,133च्या आसपास जो हाय बनला होता तर ते आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि हे जर टार्गेट ब्रेक झालं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जर टार्गेट ब्रेक झालं तर पुढचं टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला खूप मोठं टार्गेट असणार आहे. ते असणार आहे आपल्याला 53,200चं. आता हे एवढं मोठं टार्गेट जे आपल्याला ओपन होतंय, हे टार्गेट काही आपल्याला एका दिवसात एका आठवड्यात येणार नाहीये. हळूहळू आपण जाऊ शकतो. पण जर समजा 51,133च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे मोठं टार्गेट, कदाचित त्याला काही महिने लागतील, काही आठवडे लागतील, पण 53,200च्या आसपास मग आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. तर फिब रिट्रेसमेंट लेवल जर तुम्ही लावली तर तुम्हाला अशा प्रकारे खालच्या बाजूला येत असेल तरी टार्गेट मिळू शकतात, वरच्या बाजूला जात असेल तरी आपल्याला टार्गेट मिळू शकतात. आणि हे वीकली टाइम फ्रेम आहे, त्यामुळे इथे मिळणारी टार्गेट ही मोठी मोठी असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता
अतिशय व्यवस्थित बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेमचं मी सांगितलेलं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या काय लक्षात येते बघा, आपल्याला असं लक्षात येते की 2 मोठे दिवस झाले. म्हणजे ही एक दिवस झाला 4 तारखेचा, त्याच्यानंतर हा एक दिवस झाला 5 तारखेचा. ओके, तर ह्या 2 दिवसानंतर आता आपल्याला जर बघितलं तर काय लक्षात येते, कधी रेड कॅन्डल बनते, कधी ग्रीन बनते, कधी अशा पद्धतीनं रेड ग्रीन कॅन्डल बनतायत. पण हळूहळू आपण वरच चाललोय. म्हणजे रेड बनू दे, ग्रीन बनू दे, आपल्याला मार्केटमध्ये जो ट्रेंड दिसतोय तो वर जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जर पोझिशनल घेतलं तर हळूहळू वर जाताना दिसतं. इंट्राडेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकतात. छोट्या छोट्या टार्गेट तुमच्या लक्षात येईल बघा, की बऱ्याच वेळेला मी तुम्हाला आणखीन झूम करून दाखवतो. बऱ्याच वेळेला आपल्याला इथे असं दिसतंय की ओपनिंगच्या जवळपासच क्लोजिंग झालंय. म्हणजे डोजी कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत बघा. म्हणजे ही कॅन्डल बघा, याच्यामध्ये फार फरक नाही आहे. ही कॅन्डल तर बघितली तर खूपच चांगली डोजी आहे, ही पण डोजी आहे, त्यानंतर ही पण डोजी आहे, त्यानंतर ही पण डोजी आहे. अशा प्रकारे आपल्याला अनेक, ह्याचं कारण काय आहे की वरच्या बाजूनं कॉल रायटिंग झालेलं आहे, खालच्या बाजूनं पुट रायटिंग झालेलं आहे, मार्केटला जायला जागाच नाही आहे. एक वेळ अशी येणार की हे हळूहळू सगळे जवळ सरकत येणार आणि ज्या क्षणी ह्याच्यामध्ये मुवमेंट व्हायला जागा नसणार, कुठल्या तरी एका बाजूनं, याला कॉम्प्रेशन मी मगाशी सांगितलं तसं म्हणतात, एक्सपान्शन होणार आणि ज्या दिशेनं होईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट होणार आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मोठी संधी मिळू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपल्याला ब्रेकआउट येईल त्यावेळेला, आता हे कसं काढायचं आहे समजा तुम्हाला अगदी सिंपल पद्धतीनं, तर अशा पद्धतीनं लेवल मार्क करून घ्या. ज्याच्यावर समजा ब्रेकआउट झाला तर वरच्या दिशेनं मुवमेंट होईल, ह्याच्या खाली ब्रेकआउट झाला खालच्या दिशेनं मुवमेंट होईल. अशा पद्धतीनं तुम्ही साधं आपल्याला चार्ट बघून सुद्धा, म्हणजे फार मोठं कुठलंही टेक्निकल अनालिसिसचा अवडंबर न माजवता तुम्ही प्राइस ॲक्शनच्या साहाय्यानं सुद्धा मार्केटला प्रिडिक्ट करू शकता. पुढच्या आठवड्यात आपण याच्यावर चर्चा करणारच आहोत. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत आणि निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे. तर निफ्टीचं ॲनालिसिस करण्यापूर्वी थोडं टाइम फ्रेम 15 मिनिटाची घेतोय. निफ्टीचा चार्ट आपण ओपन करूया आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं, येणाऱ्या काळात काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. निफ्टीसाठी आपण जर बघितलं तर निफ्टीसाठी ह्या लेवल्स आपण दिलेल्या होत्या. गॅपअप ओपन झालं, खूप गॅपअप ओपन झालं. ओपनिंग नंतर आपल्याला लगेच सेलिंग आलं, खालची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा ब्रेक झाली. इथे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की हा मॉर्निंग स्टार आहे का इव्हनिंग स्टार आहे, त्याच्यासारखं बनलंय. एक्झॅक्ट आपल्याला पिक्चर परफेक्ट नाही आहे. त्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे आपलं जसं कॉपी बुक स्टाईल म्हणतो त्या पद्धतीनं दिसतंय. पण इथे सुद्धा तो पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपल्याला एक तेजी झाली. तेजी झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वरची इम्पॉर्टंट लेवल आपण ब्रेक केली आणि साधारण ह्या लेवलचा रेझिस्टन्स आपण दिवसभर घेतलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे 23,475, आपण 23,500 ची लेवल वर राहिली, 23,475चाच आपल्याला रेझिस्टन्स घेतलेला दिसतोय. आता हे का होतंय, तर तुम्ही बघितलं तर साधारणपणे ह्या आसपास आपल्याला पूर्वी सुद्धा रेझिस्टन्स घेतलेला होता. मात्र पूर्वी मोठं सेलिंग झालं होतं. शुक्रवारी सुद्धा पहिल्या 15 मिनिटात मोठं सेलिंग झालं, त्यानंतर मात्र आपण आता मोठं सेलिंग बघितलेलं नाही. आता ह्यानं काय समजतं, ह्यानं आपल्याला असं लक्षात येतंय की प्रत्येक डीपला बाईंग होतंय, प्रत्येक डीपला आपल्याला बाईंग झालेलं दिसतंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा खाली जातं वर आलेलं दिसतंय. त्यामुळे एक शक्यता आणि मोठी शक्यता आपल्याला अशी वाटतेय की मार्केटमध्ये येणाऱ्या काळात ब्रेकआउट जर झालं तर ते वरच्या बाजूनच होऊ शकतं. तर हे झालं शुक्रवारी कशा प्रकारे निफ्टीमध्ये प्राइस ॲक्शन झाली. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते. तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, इथे थोडंसं आपल्याला वेगळं चित्र दिसतंय. आपल्याला इथे काय दिसतंय, साधारणपणे आपण असं जर एक हे घेतलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय. असेंडिंग ट्रायंगल तयार झालेला दिसतोय. असेंडिंग ट्रायंगलमध्ये काय होतं, वरच्या बाजूला एक लेवल फिक्स असते, आपण समजा ती अशी काढूया, आणि खालच्या बाजूनं आपण हळूहळू हायर लो बनत जातात. वरच्या बाजूला काय असतं, एक फिक्स लेवल असते, तिथनंच रेझिस्टन्स असतो. तर इथे असेंडिंग ट्रायंगल दिसतोय आणि असेंडिंग ट्रायंगलमध्ये येणाऱ्या काळात कधीतरी वरच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते. तर इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. तर हे झालं
आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय चित्र दिसतंय. आता आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये बघूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे मात्र कम्प्लिटली वेगळं चित्र दिसतंय. बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला कम्प्लीट चित्र वेगळं दिसतंय. आता वेगळं कशा अर्थानं, तर तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा खूप मोठी व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळाली होती निफ्टीमध्ये. तर त्यानंतर आणि तो सुद्धा आपल्याला काय झाला होता, एकदम परफेक्ट हॅमर. मी थोडंसं झूम वाढवतो. पूर्ण दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं झूम लेवल कमी झाली आहे. आपल्याला लक्षात येईल मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला इथे काय तयार झाला होता, एक हॅमर तयार झाला होता आणि खूप मोठा हॅमर तयार झालेला होता, बरोबर. तर ही मागच्या आठवड्यातल्या कॅन्डल नंतर ह्या आठवड्यात काय झालं बघा, की आपण मागच्या आठवड्याचा हाय ब्रेक करून वर गेलोय. अजून बँक निफ्टीला तसं करणं शक्य झालेलं नाहीये, पण निफ्टीमध्ये मात्र आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलेलं आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता आपण ओपन ब्ल्यू स्काय मध्ये, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये ओपन ब्ल्यू स्काय म्हणतो, म्हणजे ह्याच्यावरच्या रेजिस्टन्स लेवल आपल्याला काढण्यासाठी काहीच मागे पूर्वी कधीच आपल्याला म्हणजे हायेस्ट क्लोजिंग आहे. पूर्वी ही लेवल निफ्टीनं कधी बघितलेलीच नाही. त्यामुळे ह्याच्यावर कोणते लेवल असतील हे आपण कसं ओळखणार. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एकच टूल आहे, ते म्हणजे आपण इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. अशा जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्या तर आता आपण वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिलेला आहे. पुढच्या आठवड्यात समजा या आठवड्यातला हाय ब्रेक झाला तर निफ्टीसाठी आपल्याला मोठं टार्गेट आता असणार आहे 24,200चं. 24,190च्या आसपास टार्गेट आहे. तर ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. मगाशी सांगितलं तसं हे टार्गेट काही एका दिवसात, एका आठवड्यात येणार नाही. ह्याच्यासाठी काही आठवडे, काही महिने लागू शकतात, कदाचित वर्ष सुद्धा लागू शकतं. कारण ही दिसताना जरी आपल्याला वाटलं की अरे आता काय वरच्या दिशेने आहे, आता इव्हेंट संपलेले आहे, त्यामुळे हळूहळू थोडंसं वर जाणार, परत थोडं खाली येणार, थोडं वर, परत खाली, असं करत करत ते आपल्याला टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं. कधी कधी एका फ्लो मध्ये सुद्धा बघायला मिळू शकतं. मार्केटमध्ये आपण असे कुठले अंदाज व्यक्त करू शकत नाही. तर हे झालं वरच्या दिशेनं. खाली येणार असेल तर आता ही जी लेवल आहे आपल्याला मागच्या वेळची, म्हणजे 23,338 325 ची लेवल आहे असं समजूया. 23,325 ही लेवल आपल्याला आता सपोर्ट म्हणून काम करू शकते. ही जर ब्रेक झाली तर मग 78.2% ची जी 78.6% ची जी लेवल आहे 22,900 ची, ते आपल्याला खालच्या बाजूनं टार्गेट बघायला मिळू शकतं. या आठवड्याचा लो ब्रेक झाला, ही वरची लेवल ब्रेक झाली तर आपण कुठपर्यंत येऊ शकतो, 78.6% लेवल 22,900 पर्यंत येऊ शकतो. ती लेवल ब्रेक झाली तर 22,550 पर्यंत येऊ शकतो. ती 61.8% ची लेवल आहे. आणि सगळ्यात खालची लेवल जी आहे ही आहे 50% ची 22,300 ची. अशा आपण खालच्या बाजूच्या लेवल सुद्धा काढू शकतो. पण सध्या जे चित्र दिसतंय वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता माझ्या सकट अनेकांना वाटतेय. तर हे झालं निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. निफ्टीनं आपल्याला नवीन लाईफ टाइम हाय या आठवड्यात बनवलेला आहे आणि हायेस्ट आपल्याला क्लोजिंग, वीकली क्लोजिंग या आठवड्यात निफ्टीचं बघायला मिळालंय. आता आपण काय करूया, थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आलात हे जे आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल आहेत हे आता काढून टाकूया, ते आपल्याला समजलेले आहेत. इथे जर बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो हाय बनला होता त्याच्यानंतर आपल्याला त्या लेवलला इथे 2 दिवस रेजिस्टन्स बघायला मिळाला. 3 दिवस म्हणजे ही कॅन्डलला सुद्धा रेजिस्टन्स झाला. त्यानंतर ती लेवल जी आहे ती आपल्याला आता सपोर्ट म्हणून काम करते. मी तुम्हाला काय करतो, थोडंसं इथनं म्हणजे फिक्स लेवल काढून दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही लेवल जी आहे ही आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. पूर्वी बघा इथे 4 दिवस आपल्याला रेजिस्टन्स म्हणून त्या लेवलनं काम केलं होतं, ह्या 4 दिवस. ओके. तर आता मागचे 2 दिवस आपल्याला ती सपोर्ट म्हणून काम करते. लेवल कोणती आहे, 22,340च्या जवळची लेवल आहे, 338 ची लेवल आहे. तर त्यामुळे आता काय होतं, ही लेवल सपोर्ट आहे. म्हणजे डे टाइम फ्रेमला आपल्याला काय बघायचं आहे, जर ह्याच्या खाली क्लोजिंग यायला लागलं आणि त्याचा लो ब्रेक व्हायला लागला तर थोडंसं आपल्याला सावध व्हायचं आहे. जोपर्यंत ह्याच्या खाली येत नाही आणि टिकत नाही, ब्रेकआउट येत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तेजी होऊ शकते. ह्याच्या वर टिकत असेल तर मार्केटमध्ये तेजी होणार आहे, कारण वरच्या दिशेनं मुवमेंट दिसतीच आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीनं आपल्याला डेली टाइम फ्रेमचं सुद्धा विश्लेषण करता येऊ शकतं. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपल्याला इथे
थोडंसं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये घेऊया आणि मी तुम्हाला आता निफ्टी पुढचा जो इंडेक्स आहे फिन निफ्टीचा, तर तो मी ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काय चित्र बघायला मिळालं हे समजून घेऊया. मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन केलेलं आहे. थोडं झूम लेवल ॲडजस्ट करूया म्हणजे आपल्याला चित्र व्यवस्थित दिसू शकेल. ओके. तर इथे मी झूम लेवल व्यवस्थित ॲडजस्ट केलेले आहेत. इथे सुद्धा सेम चित्र झालं. थोडंसं आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर 22,375 ची जी लेवल आपण दिली होती ती रेझिस्टन्स म्हणून काम केलं. खाली आलं. खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली. मात्र आपल्याला इथे पहिलं टार्गेट काही अचीव झालं नाही. 22,275 ची लेवल ब्रेक केली. इथे मॉर्निंग किंवा इव्हनिंग स्टार अगदी परफेक्ट बनलेला आहे. तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की हा मॉर्निंग स्टार आहे का इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे. 3 कॅन्डल बघा. ही पहिली 15 मिनिटाची, दुसरी 15 मिनिटाची आणि तिसरी 15 मिनिटाची. अगदी परफेक्ट आपल्याला इथे जो कुठला मॉर्निंग किंवा इव्हनिंग स्टार असेल तो पॅटर्न इथे झालेला आहे. कोणता आहे तो कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण ही वरची लेवल जी इम्पॉर्टंट होती ती ब्रेक केली. पहिला टार्गेट आपल्याला अचीव झालं. तिथनं सेलिंग आलं. आता एकदा ब्रेकआउट झाल्यावर काय होतं, ती लेवल सपोर्ट होते. तर त्यामुळे ती सपोर्ट झाली. मात्र ही लेवल अजूनही आपल्याला ब्रेक करता आली नाही. 22,425 ची साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळालं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा फिन निफ्टीमध्ये सुद्धा हळूहळू आपण वरच्या दिशेनं टिकताना दिसतोय आणि इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न सुद्धा आपल्याला तयार झालेला दिसतोय. म्हणजे हा एक पोल आहे आणि हा एक फ्लॅग आहे. म्हणजे एक आपल्याला हा पोल आहे, इथून जर बघितलात तर असा पोल आहे आणि त्याच्यावर हा फ्लॅग आपल्याला झालेला दिसतोय. तर पोल अँड फ्लॅग पॅटर्न काय होतं, तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता 60 ते 70% असते. काही वेळेला आपल्याला 30 ते 40% शक्यता खालच्या बाजूने सुद्धा ब्रेकआउट होण्याची असते. मात्र पोल अँड फ्लॅग पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे तो वरच्या दिशेनं होण्याची शक्यता वाढते. तर त्यामुळे आपल्याला असं आपण म्हणतोय की आणखीन वर फिन निफ्टीमध्ये सुद्धा जाताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं फिन निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं. आता आपण हे सर्व क्लोज करूया आणि ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीप्रमाणे आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा काय झालंय बघा. इथे सुद्धा आपल्याला 2-3 लेवल काढल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची मी यानं काढून दाखवतो. सगळ्यात महत्त्वाची ही लेवल होती जिथं आपल्याला अनेक वेळा रेझिस्टन्स घेतला. त्याच्यानंतर ही लेवल महत्त्वाची होती आणि त्याच्यानंतर ही लेवल महत्त्वाची होती. आता आपल्याला काय लक्षात आलंय की ह्या सगळ्या लेवल आता सपोर्ट आहेत. ह्या सर्व लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना दिसत आहेत. याचं कारण ह्या सगळ्या लेवलच्या वर गेलोय बघा. इथे बघा, इथे रेझिस्टन्स घेतला होता, खाली गेलं. इथे रेझिस्टन्स घेऊन खाली गेलं होतं, मग इथून वर गेलं. इथे रेझिस्टन्स घेऊन खाली आलं म्हणून ही लेवल घेतली. इथे अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतला. त्या रेझिस्टन्स घेत असताना आपण ह्या लेवलच्या आसपास हाय बनवला म्हणून इथे रेझिस्टन्स. आता ह्या सर्व ज्या रेझिस्टन्स लेवल होत्या आता किमती त्याच्या वर गेल्यामुळे ह्या सर्व लेवल आता इथे काय झाल्या आहेत, सपोर्ट म्हणून आपल्याला इथे तयार झालेल्या दिसत आहेत. तर त्याच्यामुळे आता काय होईल, आता आपल्याला जर वरच्या दिशेनं जाणार असेल तर हा जो हाय बनला होता मागच्या आठवड्यात ते आपल्यासाठी टार्गेट असेल. तर तिथपर्यंत जाऊ शकतं. ते आता टार्गेट कसं काढायचं, त्याच्या खाली येताना वर जाताना कोणत्या लेवल घ्यायच्या, तर त्याच्याकडे साठी आपल्याकडे फिब रिट्रेसमेंटचं टूल आहे. मी हायला पहिल्यांदा क्लिक करतो आणि लोला त्यानंतर करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिब रिट्रेसमेंटनं लेवल मिळू शकतात. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल वर जाताना आपल्याला 22,660 ची हा जो हाय होता हे आपल्यासाठी टार्गेट असणार आहे. म्हणजे जर तेजी होणार असेल तर पहिलं 22,660 हे आपल्याला टार्गेट बघायला मिळतं. ते जर ब्रेक झालं तर आपल्याला लॉंग टर्मसाठी जे टार्गेट मिळणार आहे मगाशी सांगितलं तसं, तर ते असणार आहे ही लेवल. तर ही लेवल कोणती आहे, 23,575च्या आसपासची लेवल आहे. म्हणजे खूप मोठं टार्गेट आपल्याला इथून जवळजवळ 1,000-1,100 पॉईंटचं, जर समजा हा हाय ब्रेक झाला तर 1,000 ते 1,100 पॉईंटचं आपल्याला टार्गेट अंदाजे बघायला मिळू शकतं. जर समजा खाली जाणार असेल तर ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहे, जी आपण मगाशी काढली होती बघा. अशी लेवल काढली होती, त्यानंतर अशी पण एक लेवल काढली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी पण एक लेवल काढली होती. त्याच लेवल तुम्हाला इथे फिब रिट्रेसमेंटमध्ये पण थोड्याफार फरकानं बघायला मिळत आहेत. प्राइस ॲक्शन आणि टेक्निकल ॲनालिसिस बऱ्याच वेळेला इन सिंक म्हणजे एकमेकांना धरून चालतं आणि तेच मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला समजा खाली येणार असेल
तर ही 78.6% ची लेवल आहे, ही सपोर्ट म्हणून काम करेल 22,190 च्या आसपास. त्याच्याही खाली येणार असेल तर 61.8% ची लेवल जी आहे 21,800 च्या आसपास ती सपोर्ट करेल. त्याच्याही खाली येणार असेल तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी सपोर्ट लेवल असणार आहे ती म्हणजे ही 50% ची लेवल. ही कोणती आहे तर साधारण 21,500 च्या आसपासची ती लेवल आहे. 21,550 च्या आसपास ती लेवल आहे. तर अशा पद्धतीनं खाली येतानाच्या लेवल, वर जातानाच्या लेवल आपल्याला इथे समजलेल्या आहेत. कुठे आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, रिव्हर्सल कुठनं येऊ शकतं. रिव्हर्सल आपण इथून वर गेलो तर काय होईल, इथून सुद्धा एकदा रिव्हर्सल येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला वीकली टाइम फ्रेममध्ये लेवल कशा काढायच्या असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. डेली टाइम फ्रेममध्ये फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर इथे तुम्हाला तसं बऱ्यापैकी पिक्चर परफेक्ट दिसतंय. हळूहळू म्हणजे ही मोठी व्होलॅटिलिटी झाल्यानंतर हळूहळू 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 आपण वर जातोय. रोज जवळजवळ हा मध्ये एक अपवाद सोडला तर आपल्याला आपण लो कधीच ब्रेक करत नाही आदल्या दिवशीचा. आदल्या दिवशीच्या लोच्या आसपास सपोर्ट घेऊन आपण वर जाताना दिसतोय. तर आता इथे काय झालंय बघा, इथे एक अशा प्रकारे ट्रायंगल सारखा पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल सारखा पॅटर्न तयार होईल. ह्याचं ब्रेकआउट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता शेवटचा इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आणि तो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याचा मी चार्ट ओपन करतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट आपण बघितला तर ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला मिड कॅपमध्ये खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली शुक्रवारी. काय झालं, इथे सुद्धा गॅप अप ओपनिंग झालं. बाकीच्या इंडेक्स प्रमाणे ह्याच्यातही सेलिंग आलं. मात्र ह्यातलं सेलिंग आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं होतं त्याचा सपोर्ट घेऊन, त्या एरियाचा सपोर्ट घेऊन आपल्याला इथे बाउन्स बघायला मिळाला. त्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट, तिसरं टार्गेट बघायला मिळालं. आपलं तिसरं टार्गेट होतं 12,040 च्या आसपास आणि क्लोजिंग आलंय 12,050 च्या आसपास. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या तिसऱ्या टार्गेट म्हणजे जरी तिसऱ्या टार्गेटच्या वर गेलं तरी सुद्धा पुन्हा खाली आलं आणि त्याच्या आसपासच आपल्याला ह्या आसपासच क्लोजिंग मिळालेलं आपल्याला लक्षात येते. त्यामुळे इथे सुद्धा आपली 3 टार्गेट थिअरी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसते आणि हे आपण बघू शकतो आणि क्लोजिंग सुद्धा आपल्याला इथे लक्षात येईल. तर हे झालं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला कशा प्रकारची मूवमेंट बघायला मिळाली. आता आपण वीकली टाइम फ्रेम बघूया. वीकली टाइम फ्रेम बघितली तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आपल्याला ह्याच्यासारखं म्हणजे निफ्टीसारखं दिसतंय आणि निफ्टीपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग आहे. तुम्ही बघू शकता मागच्या 2 आठवड्यांचं जे आपल्याला व्होलॅटिलिटी होती त्यानंतर आपल्याला एक ट्रेंडिंग मूवमेंट ह्याच्यामध्ये बघायला मिळाली. सुरुवातीच्या काळात थोडंसं खाली आलं आपण या आठवड्यात सुद्धा, पण त्यानंतर एक चांगली तेजी आपल्याला बनलेली दिसतेय. आता हे टार्गेट कोणतं येऊ शकतं हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यासाठी इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, आदल्या आठवड्याला आपण काय करू शकतो, फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. तर ते लावल्यानंतर पुढचं टार्गेट, आता हे टार्गेट आपल्याला इतर इंडेक्सच्या बाबतीत जवळ वाटतंय. टार्गेट कोणतं आहे तर 12,310 च्या आसपासचं आहे. आपण 12,050 च्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे 200-250 पॉईंटचं टार्गेट आपल्याला दिसतंय जे पहिलं आहे. दुसरं टार्गेट कुठलं आहे 12,575 च्या आसपासचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला टार्गेट मिळू शकतात जर वर जाणार असेल तर. ओके, खाली येणार असेल तर सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो, या लेवलला 11,766 ची लेवल आहे. त्याच्या खाली येणार असेल तर 11,485 ची लेवल आहे आणि सगळ्यात मोठं आपल्याला त्याच्याही खाली 61.8% चं 11,265 ची लेवल आहे आणि सगळ्यात मोठं आपल्याला कुठे मिळते 50%. 50% 11,110 चं, 11,111 म्हणूया आपण, लक्षात ठेवायला सोपं आहे. तर ते आपल्याला सगळ्यात मोठं सपोर्ट म्हणून खाली येणार असेल तर टार्गेट असू शकतं. पण ज्या पद्धतीनं आपल्याला मागच्या आठवड्यात एवढं सेलिंग होऊन सुद्धा तेजी झाली आणि ह्या आठवड्यात तर आपण नवीन हाय बनवला, ते बघता आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला आता दिसायला लागलेली आहे. तर हे झालं आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये वीकली टाइम फ्रेममध्ये टार्गेट्स कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवलं. याच पद्धतीनं तुम्ही डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा काढू शकता. इथे देखील तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं आपल्याला फिन निफ्टीमध्ये बघायला मिळालं
इथे तर आपल्याला एकदाही असं लक्षात येत नाहीये की इथे थोडंसं आपल्याला त्या लेवलचा सपोर्ट घेतला, मात्र कायम जो लो आहे तो कधीही ब्रेक झालेला नाहीये. तुमच्या लक्षात येईल की तेजी आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये बघायचं काय, तेजी कशी होते, तर आदल्या दिवशीचा लो ब्रेक होत नाही, आदल्या दिवशीचा हाय ब्रेक होऊ शकतो. इथे जर एक दिवस सोडला म्हणजे ह्या ठिकाणी, तर आपल्याला प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीचा हाय ब्रेक झालेला लक्षात येतोय. बघा इथे हाय आहे, इथे हाय आहे, इथे आहे, इथे फक्त झाला नाही, त्यानंतर इथे हाय वर गेला, हा वर गेला, हा पण वर गेला. अशा पद्धतीने आपल्याला हायर हाय हायर लो बनताना जर दिसत असतील तर हे आपल्याला तेजीचं लक्षण प्राइस ऍक्शन नुसार आहे असं आपण म्हणू शकतो. टार्गेट्स कशी काढायची ते देखील तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि प्राइस ऍक्शन सुद्धा तुम्हाला इथे समजलेली आहे. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन क्लिक करा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.